नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान असणार. मी पण छान आहे. तर तुमचं स्वागत आहे पिल्लू गायकवाड मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठं गेलो. आजूबाजूचं हे जे कॅमेऱ्यात दिसते हे आळंदीचं मंदिर तुम्हाला कळालंच असेल. इंद्रायणी नदी आणि तिथलचं निसर्गरम्य वातावरण बघून बापरे किती छान वाटायचं. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला, फोटोशूट पण केले. आणि फोटोशूट झाल्यानंतर आम्ही माऊलीचं दर्शन घेतलं, कारण की आतमध्ये खूप गर्दी असल्यामुळे दर्शन बाहेरूनच घ्यावं लागलं. मग आई दमली होती, आई बॅगाजवळ जाऊन बसली होती. तितक्यात माझी मोठी ताई आली आणि मोठ्या ताईला तिथं तिचा थोडा लाड करत होती. खूप दिवसातून भेट झाली म्हणून आईची माया कशी असते ना. मग त्यानंतर आम्ही खूप एन्जॉय केला. आळंदीला गेल्यावर तिथं फुगडी होणार नाही, विठू माऊलीचे तिथे असं असं अशक्य. मग फुगडी खेळल्यानंतर आम्ही परत व्हिडिओ काढायला लागले. मग काय पावसाचे थेंब थेंब सुरू झाले. तितक्यात थोडा मुसळधार पाऊस सुरू झाला तर आम्ही टेंटकडे जाण्यास वळलो, कारण की इंद्रायणी नदी कधी पण बाबा भडकू शकते याची आम्हाला भीती आहे. म्हणून बापरे, बघताच बघता मुसळधार पाऊस, 1 तास मुसळधार पाऊस चालला. आमच्या मुलांना ओलं व्हायचं होतं, पण आता मुलांचे पेपर सुरू होतील, एक्झाम येईल, परत आजारी पडणार म्हणून मी त्यांना ओरडत होती. तर पाऊस थांबायचं नाव घेत नव्हतं. त्यात मुलांना भुका पण लागल्या होत्या. मग शेवटी आम्ही मंदिराच्या आतमध्ये जाण्यास निघालो. ओलो झालेलो होतो, पण मुलांना सोबत आम्ही सामान आणलं होतं भेळचं, तर भेळ बनवली आणि मुलांना भेळ खायला दिली. आम्ही पण खाल्ली. तिथं जो कचरा केला होता आम्ही, तो स्वच्छ कचरा पण आम्ही नंतर साफ करून घेतला, सगळा कचरा. आणि सगळं स्वच्छता करून आम्ही घरी जाण्यास निघालो. तर तुम्हाला आमचा कसा वाटला मिनी ब्लॉग ते नक्की